आतापर्यंत मुलांना आपण पाहिलं की जे आपल्याला युजफुल जे मायक्रोवेव्स होते त्याच्याबद्दलची आपण माहिती घेतली, की त्याचे जे जीवाणू होते त्याच्याबद्दलची आपण माहिती घेतली, की ते कशा प्रकारे कार्य करतात, ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्याचे उदाहरणं कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कार्य कशा प्रकारे करतात हे आपण प्रयोगाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेलं आहे. आता आपण जो पुढची स्टेप आहे, जो दुसरा प्रकार आहे, जे आपण म्हणाल की उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत, म्हणजेच काय आहे की जे हार्मफुल मायक्रोवेव्स आहेत ते कोणकोणते आहेत आणि ते कशा प्रकारे कार्य करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कसा शरीरावरती परिणाम होतो याच्या संदर्भामध्ये आपण आता माहिती पाहणार आहोत. आता दिलं आहे ते उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजेच काय आहे, हार्मफुल बॅक्टेरिया आहे, म्हणजेच हार्मफुल मायक्रोवेव्ह आहे. बघा आता इथे त्यांनी बघा चित्र दिलेलं आहे की हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात. काय आहे की हवेमध्ये काय आहे, कवकाचे अशा प्रकारे जे सूक्ष्म जीवाणू असतात. ते कापड, गोंदपाट, चामडी वस्तू, लाकूड या कार्बनी पदार्थावर ते रुजतात. आणि त्यांनी सांगितलं की जे सुती कापड आहे, जे कॉटनचा जो कपडा आहे, त्याचप्रमाणे जे गोंदपाट आहे, बरोबर, कॉटनचा कपडा, गोंदपाट आहे, चामडी वस्तू आहे, लाकूड आहे, या सर्व कार्बनी पदार्थावर ते रुजतात. याचा अर्थ ते तिथे तयार होतात, ते तिथे प्रक्रिया, त्याची प्रोसिजर सुरू होते. कशासाठी, जे हार्मफुल जे मायक्रोवेव्स आहेत ते तिथे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. कुठे कुठे होतात, जे कॉटनचा कपडा आहे, गोंदपाट आहे, चामड्याची जी वस्तू आहे, मग चामड्याची वस्तू कोणती असणार आहे, साहजिकच जे चप्पल असणार आहे किंवा बूट असणार आहे त्या ठिकाणी होणार आहे. जो लाकूड आहे, तो लाकूडमध्ये त्याला लाकडाला देखील आतून पोखरलं जातं, लाकूड खराब होतं, पाणी टाकल्यानंतर तो फुगला जातो. मग त्याच्यावर देखील काय केले जात आहे की कार्बनी पदार्थावर ते रुजतात आणि अशा प्रकारे तिथे देखील ते हार्मफुल जे बॅक्टेरिया आहे ते तिथे तयार होण्यास सुरुवात होत असते. बघा, मग अशा प्रकारे बघा त्यांनी इथे तुम्हाला दिलं आहे, जिचे बघ सुती कापड आहे, त्याचप्रमाणे बघा इथे दिलेलं आहे, पाहू शकता, हे सुती कापड आहे, गोंदपाट आहे, त्याचप्रमाणे जी चामडी वस्तू आहे, लाकूड आहे आणि कार्बनी पदार्थ, अशा प्रकारे जे 4 प्रकार तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे. आता त्यांनी सांगितले जे कवकाचे जे तंतू आहेत या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण आणि प्रजनन करतात. मग ते कोणताही प्रकार असू दे, मग सुते कापड असू दे, गोंदपाट असू दे, चामड्याची वस्तू असू दे, लाकूड असू दे, मग या सर्व पदार्थात ते काय करतात, खोलवर रुजतात, म्हणजे ते डीपमध्ये जातात आणि तिथे जे स्वतःचं पोषण करतात आणि ते प्रजनन करतात, 3 गोष्टी करतात. काय करतात की जे कवकाचे जे तंतू आहेत ते पदार्थावर खोलवरती रुजतात, ते स्वतःचं पोषण देखील करतात आणि ते त्यांचं प्रजनन देखील करतात. मग अशा प्रकारे एखादी जी वस्तू आहे ती खराब देखील आपल्याला दिसत आहे. मग अशा प्रकारे ती चित्रात दाखवल्याप्रमाणे ती जे तंतू आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो. मूळचा पदार्थ कोणता आहे, समजा लाकूड आहे, समजा चामडी आहे, म्हणजे बूट म्हणू शकतो. मग तो बूट खराब होतो, तो सडून जातो, म्हणजे तो आपण वापरण्याच्या योग्यतेचा होत नाही. समजा लाकूड आहे, ते लाकडाचा आपण दरवाजा आपण जर यूज करत आहोत, मग तो दरवाजा आपण काढून दुसरा दरवाजा आपण लावतो, म्हणजे त्याच्यामध्ये जो मूळचा जो पदार्थ आहे, मग तो कोणताही असू दे, सुती कापड असू दे, गोंदपाट असू दे, चामड्याची एखादी वस्तू असू दे किंवा एखादा लाकूड असू दे, हा पदार्थ कसा होतो, कमकुवत होतो. म्हणजेच काय होत आहे, तो दीर्घकाळ टिकणारा राहत नाही, तो त्याचं जे क्वालिटी आहे ती क्वालिटी ही कमी कमी होत जाते. अशा प्रकारे तो काय होत आहे, कमकुवत होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा प्रोसिजर होत आहे. पण त्याचप्रमाणे यांनी देखील खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की जे लोणची आहेत, मुरंबे आहेत, सॉस आहे. त्यांनी सांगितलं की जे लोणची आहेत, मुरंबे आहेत, सॉस आहे, जॅम आहे, चटण्या आहेत, अशा ओलसर अन्नातही कवकाची विविध प्रजाती आपल्याला इथे आढळून येत आहे. बघा, मग आता चित्र तुम्ही इथे पाहू शकता. मग अशा प्रकारचे बघा, अशा प्रकारचे जे तंतू आहेत ते खोलवर शिरतात आणि त्याचप्रमाणे स्वतःचे प्रजनन आणि पोषण देखील करतात. त्याचमुळे हा पदार्थ, मूळ जो पदार्थ आहे तो अशा प्रकारे तो कमकुवत होत असतो. मग ह्या पदार्थावरती देखील त्याचा परिणाम होत आहे. मग हे पदार्थ कोणकोणते बघा, इथे दिले लोणचे आहेत, मुरंबे आहेत, जो सॉस आहे, जॅम आहे, चटण्या आहेत, हे चित्र तुम्ही पाहू शकता. अशा ओलसर अन्नात कवकाचे विविध प्रजाती आढळतात. म्हणजे एकच प्रजाती इथे आढळत नाही, विविध प्रकारच्या ह्या प्रजाती आपल्याला इथे आढळतात. म्हणजे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे लोणची, मुरंबी, सॉस, जाम, चटण्या, हे सगळं तुम्हाला दिसत आहे की हे पदार्थ कसे झाले आहेत, ते घाण झाले आहेत, ते खराब झाले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे खराब झाल्यामुळे ते अशा ओलसर अन्नातही, मग ते ओलसर होतात, अशा ओलसर अन्नातही त्या प्रजाती आपल्याला खूप साऱ्या प्रजाती आढळतात. या अन्नातील पोषण द्रव्य शोषून स्वतःची वाढ प्रजनन करतात आणि या अन्नामध्ये ते काय करतात, पोषण द्रव्य शोषून घेतात, अन्नामध्ये असलेले जे घटक आहेत ते शोषून घेऊन स्वतःची ते वाढ करतात आणि प्रजनन करतात. हे दिसत आहे तुम्हाला फंगल्स आहे, ते तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे. या प्रक्रियेत बुरशीकडून मायक्टोक्झेन्स ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन
ते अन्न विषारी होते. आता त्यामुळे अशा प्रकारे ही बुरशी तयार होते. त्याच्यामध्ये मायक्रोजेनिस ही विषारी जे रसायन आहे ते मिसळून अन्न खराब होण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते. आणि त्यामुळे असं जे दूषित झालेलं जे अन्न आहे त्याला बुरशी लागलेली आहे, फंगस लागलेला आहे. त्यामुळे ते आपण असं अन्न खाऊ शकत नाही. तुम्ही एखादं बघा भाजी असेल तर तुम्ही भाजी एखादी ओलसर भाजी असेल आणि ती भाजी आपण बाहेर ठेवली आणि आपण ते आपलं एका डब्यात राहून गेले, आपण लक्ष न दिलं तर त्याच्यावर असं सफेद असा थर तयार होतो, म्हणजे ते फंगस तयार होतात. मग अशा वेळी ते अन्न ते खराब होतं, ती बुरशी लागते आणि ते खाण्याच्या अपात्रतेचं ठरतं, अयोग्य असतं आणि आपण ते खाऊ शकत नाही. आता आपण बघा पाहतो उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे आता त्यांची नावं दिली आहे की आता आपण पाहिलं की जे आपल्याला युजफुल जे मायक्रोवेव्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण पाहिले. तर आता आपण याच्यात पाहिलं की जे हार्मफुल मायक्रोवेव्स आहेत, जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते कोणते आहेत, ते की उपद्रवी जे सूक्ष्मजीव आहे म्हणजेच कोणतं आहे, क्लॅरिस्ट्रिडियम आहे. बघा ते कोणकोणते आहेत बघा इथे पाहणार आहोत. तुम्हाला इथे चित्र दिसत आहे, काय दिसत आहे, इथे तुम्हाला एक त्या बाउलमध्ये एक जेवण दिसत आहे, डाळ दिसत आहे, इथे जेवण रेडी झालेलं आहे. कधी कधी समारंभातील जेवणावेळी काही व्यक्तींना विषबाधा होते, हे अन्न अचानक विषारी कसे बनते असा त्यांनी प्रश्न विचारला. एखाद्या समारंभामध्ये एखादा आपण लग्न कार्यात असो किंवा एखाद्या आपण जेवणामध्ये जेव्हा आपल्याला आमंत्रण दिलं जातं तर अशा वेळेस काही व्यक्तींना विषबाधा होते. सगळ्या व्यक्तींना होते का, ते नाही. तर अन्न अचानक विषारी कसं म्हणतं, तर काही व्यक्तींनी खाल्लं काहींना त्रास होत नाही, मग काही व्यक्तींनी खाल्लं तर त्यांना त्रास होतो. म्हणजे प्रत्येकाची जी अन्नाची पचन करण्याची जी शक्ती आहे ती वेगवेगळी आहे. अन्न ग्रहण करण्याची शक्ती वेगळी. प्रत्येक अन्न खाल्लेला जो पदार्थ आहे तो पचेलच असेल, डायजेस्ट होईलच असं नाही. तर प्रत्येकाने किती खाल्लं तरी त्याला काहीच होत नाही. बरं, तो प्रत्येकाने एखाद्या व्यक्तीने जर थोडं जरी खाल्लं तरी त्याला डायजेशन होत नाही, म्हणजे त्याला अपचन होतं, फुगल्यासारखं होतं, काहींना जुलाब देखील प्रक्रिया सुरू होते. तर अशामुळे प्रत्येकाच्या शरीर रचनेवर ही गोष्ट अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अन्न बिघाड झाल्यामुळे देखील होत आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे सर्व प्रकारचे असे लग्न समारंभामध्ये आपल्याला खूप सारे आयटम्स असतात की नाही, आणि आपण ते खात असतो, आपल्याला मोह आवरत नाही. अरे मग विविध प्रकारच्या ज्या भाज्या असतात, विविध प्रकारच्या चपात्या असतात, विविध प्रकारचे राईस असतात आणि आपण सगळं ट्राय करायचा प्रयत्न करतो की ही याची टेस्ट कशी आहे, त्याची टेस्ट कशी आहे, आणि आपण भरपूर प्रमाणामध्ये असं ताटामध्ये फुल लावून घेत असतो आणि मग आपण सगळं थोडं थोडं टेस्ट करत असतो. मग अशा वेळेस मग आपण कधी मग आपलं प्रत्येकानेच हे अन्न खाल्लेलं असं मग प्रत्येकालाच होतं असं नाही. तर कधीतरी अचानक काही व्यक्तींना अचानक विषारी ते अन्न जे बनतं आणि त्यामुळे अशा अन्न विषारी पडून प्रत्येकालाच पोटबाधा देखील होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस बघा समारंभातील जेवणावेळी काही व्यक्तींना विषबाधा होते, काही व्यक्तींना त्यांनी दिलेलं आहे, काही व्यक्तींना होते, काही व्यक्तींना नाही होते. तर कधी कधी बऱ्याच वेळापासून ते अन्न ठेवलेलं असतं किंवा बऱ्याच वेळापासून अन्न ते बनवलेलं असतं, मग त्याची जी मर्यादा असते ती संपून जाते आणि मग असं अन्न जर आपण खाल्लं तर त्याच्यामुळे देखील आपल्याला पोट बिघडण्याचीही शक्यता असते. समजलं मुलांना? तर अशा प्रकारे अन्न अचानक विषारी कसं बनतं आणि आपल्याला पोटदुखीचा त्रास होतो. आपण जिलेबी खातो, जर स्वीट खातो, वेगळे पदार्थ खातो. शिजवलेलं अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच काय आहे, आता बघा आपल्याला खरं रिझन कळालेलं आहे की जे शिजवलेलं अन्न खराब करणारे जे जीवाणू आहेत त्याचं नाव काय आहे, जीवाणू म्हणजेच क्लॉरिस्ट्रिडियम हे आपलं नाव आहे. कशाचं, की जे जीवाणू खराब करतात. मग अशा प्रकारे जी चपाती आहे, जी भाजी आहे किंवा एखादा पदार्थ आहे तो आपल्याला अशा प्रकारामध्ये जेव्हा दिसतो तेव्हा आपण समजायचं की हे अन्न कसं झालं आहे, खराब झालेलं आहे. तर या जीवाणूच्या सुमारे 100 प्रजाती आहेत. किती दिसून येतात आपल्याला, 100 प्रजाती. किती आहेत, 100. म्हणजे 1, 2, 3 आहे. म्हणजे आपल्याला हे जे दिसतात ते दुसऱ्या वेळेस अशाच दिसतील असं नाही, की याच्या शेपमध्ये देखील आपल्याला फरक दिसतो. 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत असतात, याच्यामध्ये काही स्वतंत्रपणे म्हणजे इंडिव्हिज्युअली ते स्वतः काही मातीत असतात, तर काही मानव व इतर प्राण्याच्या अन्न मार्गात आढळतात. बघा आता ह्या प्रजाती कुठे कुठे असतात, काही प्रजाती ह्या मातीमध्ये असतात, तर काही प्रजाती या मानवाच्या आणि प्राण्याच्या अन्नाच्या मार्गामध्ये आढळतात. जे आपण अन्न ग्रहण करतो त्या अन्नामध्ये असतं, याचा अर्थ कळालं. तर या जीवाणूच्या सुमारे किती प्रजाती आहेत, 100 प्रजाती आहेत. आणि या 100 प्रजातीमध्ये काही स्वतंत्रपणे असतात, त्या मातीत असतात, तर काही प्राण्याच्या आणि आपल्या मानवाच्या शरीरामध्ये अन्न म्हणून मार्गात असतात. म्हणजे अशा प्रकारे बघा इथे दिला. मग काही मातीत असतात, तर काही आपल्या जेवणाच्या मार्फत देखील ते आपल्या शरीरामध्ये जात असतात. मग ती भाजी असू दे किंवा एखादा पदार्थ, कांदा असो, टोमॅटो असो, बटाटा असू दे किंवा एखादी भाजी असू दे, तर अशाच्या मार्फत देखील आपल्याला ते अन्न जात असतं.
हे जीवाणू दंडाच्या आकाराने असून प्रतिकूल परिस्थितीतही बाटलीच्या आकारात बीजाणू तयार करतात. आता हे जे आकृती आहे त्याचा शेप कसा आहे, दंडगोलाकार आहे. कसा आहे, आपला जो दंड आहे त्याच्या दंडगोलाकारच्या आकाराचा असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात. आणि जेवढी छोटी बाटली आहे त्या बाटलीच्या आकाराचे ते बीजाणू तयार करण्याची प्रोसिजर ते करत असतात. बघा, या जीवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनच्या हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाही. आणि त्याचं एक खास वैशिष्ट्य इथे सांगितलं आहे की या जीवाणूचं वैशिष्ट्य काय आहे की ते ऑक्सिजनच्या हवेमध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन सर्वसामान्य ऑक्सिजन तो प्रमाण ते सहन करू शकत नाही. हा जो बॅक्टेरिया आहे जे अन्न खराब करण्याचं काम आहे तो ऑक्सिजन सहन करू शकत नाही आहे. कारण ते विनाऑक्सी परिस्थितीत वाढतात, कारण त्यांना ऑक्सिजनची गरज नाही आणि म्हणून ते विनाऑक्सी परिस्थितीमध्ये देखील वाढतात. बघा, अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे. आता आपला पुढचा जो घटक आहे इतर रोगकारक सूक्ष्मजीव. आणि आता याच्याशिवाय जे हार्मफुल जे मायक्रोवेव्स आहे किंवा हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते कोणकोणते आहेत काही चित्रामध्ये आपण पाहणार आहोत की इतर रोगकारक सूक्ष्मजीव हे कोणते आहेत. अनेक प्रजातीचे जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवके, सूक्ष्मजीवन अनेक मानवी रोगासाठी कारणीभूत आहे. आता त्यांनी एक मोठी लिस्ट तिथे दिलेली आहे. पूर्ण अशी लिस्ट तुम्हाला इथे सांगितली आहे की अनेक प्रजातीचे जे जीवाणू आहेत, बघा इथे सांगितलं आहे, अनेक प्रजातीचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवके, सूक्ष्मजीव अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहे. मानवांना आजारी पडण्यासाठी जे कारणं लागत आहेत की जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, आदिजीव आणि कवक आहेत, हे सर्व रोगासाठी मानवी रोगासाठी कारणीभूत आहे की माणसाला आजारी पडण्यासाठी ही कारणं ही आपल्याला इथे चित्रात दिसत आहे. मग हे बॅक्टेरिया देखील तुम्हाला चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आहेत. बघा, इथे चित्रात तुम्ही पाहू शकता जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, जे आदिजीव आहेत, जे कवके आहेत, ही देखील आपल्या शरीरालाही हार्मफुल आहे आणि हे आपल्या रोगाचं कारण आहे. बघा, इथे त्यांनी सांगितले की जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणारे, आता जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणारे व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूबद्दल माहिती पाहू व ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात ते देखील आपण पाहणार आहोत. आता हे जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणार, म्हणजे जीवाणूपेक्षा आकाराने लहान कोणता आहे, विषाणू आहे. जीवाणू थोडा मोठा आहे परंतु जो विषाणू आहे तो त्याच्या जीवाणूपेक्षाही आकाराने तो लहान आहे आणि प्रत्येक पेशीतच तो वाढतो. की जर जे सजीव पेशी आहेत त्या सर्व सजीव पेशीमध्ये तो वाढ करतो, तो प्रजनन करतो व विषाणूबद्दल माहिती पाहू व ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात. आणि अशा विषाणूबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात हे देखील आपण इथे पाहणार आहोत. तर आपण पाहणार की रोग प्रसार व प्रतिबंध म्हणजे काय, की या जीवाणूपासून किंवा विषाणूपासून कशा प्रकारे रोग जे प्रसार होतो आणि मग त्याच्यावर प्रतिबंध उपाय कोणकोणते आहेत हे देखील आपण या चित्रकाराच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, आता इथे जे चित्र दिलेलं आहे आपण ते समजून घेणार आहोत. इथे जे पहिलं चित्र आहे ते पाहणार आहोत. बघा, इथे दिलं आहे रोगाचे नाव आहे. इथे दिलं आहे रोगाचे नाव, कारक, प्रसार आणि प्रतिबंध. म्हणजे काय की इथे रोगाचं नाव दिलं गेलेलं आहे, त्याला कारण काय आहे, रोगाचं नाव. जर रोगाचा आजार झाला आहे मग आजाराचा सगळ्यात मूळ सूत्र काय, कशामुळे आजार झाला आहे, म्हणून ते कारक आहे, म्हणजे तिचं रिझन इथे दिले आहे. मग हा प्रसार कसा होत आहे, म्हणजे कशा प्रकारे तो फैलावत आहे त्याचं इथे कारण दिलं आहे. आणि याच्यावर कशा प्रकारे प्रतिबंध म्हणजे इथे उपाय कशा प्रकारे करता येईल ते देखील आपल्याला इथे दिले आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिला जो एड्स आहे, मग तो एड्स हा कशामुळे होत आहे, विषाणूमुळे होत आहे, हे आपलं क्लिअर आहे. मग त्याच्यामुळे जो प्रसार आहे हा प्रसार कोणत्या माध्यमातून होत आहे की एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य किंवा आईचे जे दूध आहे हे काय करत आहे त्याच्यामार्फत त्याचा प्रसार होत आहे. हे पहिले झाले. त्याच्यानंतर प्रतिबंध, मग याच्यावर आपल्याला जर प्रतिबंध उपाय करायचा ठरला की जर आपल्याला त्याला रोखायचं असेल मग काय उपाय करणं गरजेचं आहे. बघा, इथे दिले इंजेक्शन व सुया पुन्हा न वापरणे व सुशिक्षित लैंगिक संबंध ठेवणे, की ज्या एड्स झालेल्या व्यक्तीला ज्या सुया आहेत त्या न वापरायच्या आहेत आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, तर ह्या आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. हे झालं आपलं पहिलं, बरोबर. आता आपण पाहणार आहोत दुसरं, कावीळ. कावीळ देखील माहित आहे की कावीळ जेव्हा होते मग ती कशामुळे होते, ती देखील विषाणूमुळेच होत आहे. त्याचं जे मेन रिझन आहे विषाणू. मग त्याच्यामुळे जो प्रसार आहे तो कसा होत आहे कावीळीचा, की दूषित पाणी किंवा अन्न, दूषित म्हणजे जे आता आपण शिकलो की खराब अन्न किंवा खराब पाणी पिल्यामुळे आपल्याला कावीळ होत आहे, की काहीतरी पोटामध्ये चुकीचं आपण खाल्लं गेल्यामुळे, शिळं खूप खाल्लं की आपल्या लक्षात नाही आलं हे खराब झालेलं अन्न आहे, तर त्याच्यामुळे देखील आपल्याला कावीळ ही होऊ शकते. आपल्याला त्याचं कारण कळालं आहे, त्याचा प्रसार कसा होता हे कळालं आहे. आता आपल्याला प्रतिबंधक उपाय काय करायचा आहे, स्वच्छ गाळलेले पाणी व झाकलेले अन्न प्यायचं आहे, बरोबर. आता हे आपला जो झालेला आहे
हा पहिला पॉईंट आपल्या इथे क्लिअर झालेला आहे. हा आपल्या इथे दुसरा पॉईंट देखील इथे क्लिअर झालेला आहे. समजलं? कळतंय मुलांनो? बघा, स्वच्छ गाळलेले पाण्याने झाकलेलं अन्न आपण खाल्ल्यामुळे आपल्याला कावीळ होत नाही. आपला जो तिसरा प्रकार आहे आपण तो पण पाहणार आहोत. बघा इथे पाहिलं की इन्फ्लुएन्झा, हा देखील कशामुळे होत आहे? हा देखील विषाणूमुळे होत आहे. रोग्याशी संपर्क केल्यामुळे होत आहे. रोग्याशी संपर्क टाळणे व स्वच्छता ठेवणे हा त्याच्यावरती उपाय आहे. आपण पाहिलं आहे रोग प्रसार कसा काय होत आहे. जर रोगाचे नाव पाहिलं आहे का त्याचं रिझन आहे, कोणत्या गोष्टीमुळे होत आहे? विषाणूमुळे होत आहे. आणि रोगाशी संपर्क आल्यामुळे हा होत आहे. त्याच्यावर तो प्रसार कसा होत आहे आणि त्याचे रोगाशी संपर्क टाळायचा आणि स्वच्छता ठेवायची आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आपला जो तिसरा झाला, आता आपण पाहणार आहोत चौथा, गोवर आणि कांजण्या, की जे लहान मुलांना गोवर आणि कांजण्या येतात. मग त्याचं रिझन देखील काय आहे? विषाणूच आहे. मग त्याचा जो आपला जो फैलाव आहे तो कसा होत आहे? रोगाशी संपर्क आल्यामुळे, की एखाद्याला गोवर आणि कांजण्या झाल्या, आपण त्याच्या वस्तू घेतल्या, त्याच्याशी संपर्क केला, त्यांना आपला टच झाला, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला देखील गोवर आणि कांजण्या येऊ शकतात. मग याच्यावर उपाय काय आहे? निर्जंतुक पाणी व स्वच्छ ठेवणे व अन्न व लसीकरण, की निर्जंतुक अन्न आणि पाणी पिणे, जे अन्न स्वच्छ अन्न आणि स्वच्छ पाणी पिणे आणि त्यावर जे लस आहे, जे वॅक्सिन आहे ते देखील घेणे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा, आपण हे पाहिलं की कशा प्रकारचे रोगांची जी नावं आहे, त्यांचा आजार आहे, ते कशामुळे होत आहे. आता आपण दुसऱ्या रोगाबद्दलची आपण बघा माहिती घेणार आहोत, की रोगाचे नाव, कारण आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. जो पहिला आहे ब्लड फ्लू किंवा स्वाईन फ्लू आहे, तो हे रोगाचं नाव दिलेलं आहे. बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू कशामुळे होत आहे? हा देखील विषाणूमुळे होत आहे. मग याचा जो प्रसार आहे कशामुळे? ते रोग पक्षी आणि प्राणी याच्यामुळे होत आहे. मग प्रतिबंध काय आहे? स्वच्छता व योग्य शिजवलेलं मांस आहे. सो ब्लड फ्लू जो आजार आहे हा कशामुळे होत आहे? पक्ष्यामुळे होत आहे आणि प्राण्यामुळे होत आहे. जर आपल्याला प्रतिबंध करायचं ठरलं तर काय? स्वच्छता व योग्य शिजवलेलं अन्न, की आपल्याला क्लीन राहायचं आहे आणि योग्य प्रकारात शिजलेलं अन्न खायचं आहे, आपलं त्याच्यावर उपाय आहे. आपलं पहिलं झालं. दुसरं आहे डेंग्यू, ताप आणि डेंग्यू आहे. जे हा आजार कशामुळे होत आहे? हा देखील विषाणूमुळे होत आहे. मग याचा जो प्रसार आहे कशामुळे होत आहे? डासांचा दंश, म्हणजे आपल्याला जे ताप येतो, हा ताप हा आपण बोलू शकतो ना मलेरिया, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, तर या ज्या मच्छरामुळे हा देखील आपल्याला आजार होत आहे. डासांच्या दंशामुळे हा आजार होत आहे. आणि याचा जो उपाय आहे परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून न देणे व डासावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे ह्या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. बघा, परिसर आपल्याला आजूबाजूचं सराउंडिंग आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे. पाणी साठवून न देणे, म्हणजे आपल्याला पाणी साठवून ठेवायचं नाहीये. आणि तिसरं जे आहे डासावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे आपण त्याच्यावरती मच्छरची जी बॅट आहे ती आपण आणू शकतो, किंवा आपण गुड नाईट आणू शकतो, जे आपल्याकडे बाजारामध्ये विकत मिळतं. अशा प्रकारे आपण डासावर नियंत्रण ठेवू शकतो. ते तिसरं आहे निमोनिया. मग निमोनिया आता कशामुळे होत आहे? हा विषाणूमुळे होत नाहीये, तर हा जीवाणूमुळे होत आहे. आपण सर्वात प्रथम पाहिले की विषाणूमुळे कोणकोणते आजार होतात त्याची आपण माहिती घेऊ. आता आपण बघत आहोत जीवाणूमुळे काय होत आहे? निमोनिया होत आहे. मग याचा प्रसार कसा होत आहे? रोग्याकडून हवेत सूक्ष्म थेंब आहेत, की रोग्याकडून जे हवेमध्ये जे थुंकी आहे तुमच्या थुंकीमध्ये देखील आपल्याला सूक्ष्म जीव आढळतात. अशा थुंकीवर जर आपला पाय पडला तर आपल्याला देखील आजार होत असतो. म्हणजे रोग्याकडून हवेत सूक्ष्मजीव थेंब आहेत. त्याचप्रमाणे याचा जे उपाय आहे ते काय आहे? लसीकरण आहे आणि रोगापासून दूर राहणे आहे, की आपल्याला वॅक्सिन पण घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यापासून दूर देखील राहायचं आहे. कळालं मुलांनो? आता चला आपला चौथा जो पॉईंट आहे कुष्ठरोग आहे. कुष्ठरोग आहे हा कशामुळे होत आहे? जो जीवाणूमुळे होत आहे. मग याचा प्रसार कसा होत आहे? रोग्याशी दीर्घकाळ सानिध्य ठेवल्याने म्हणजे की त्याच्या सतत संपर्कात आल्यामुळे देखील आपल्याला काय होत आहे? हा अशा प्रकारचा आजार होत आहे. मग त्यामुळे असं त्याचा प्रतिबंध काय, की त्याचा प्रतिबंध देखील याचा आहे की आपल्याला त्याच्यापासून, त्या रोगापासून दूर राहणे. तर अशा प्रकारे आपण 8 प्रकारचे रोग प्रसार आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. चला आता आपण पुन्हा वळूया पुढच्या भागामध्ये. आपण लाईन मारून घेणार आहोत. बघा आता इथे कॉलेरा, जीवाणू आणि आपण कॉलम करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. म्हटलं तर आता आपण परत पाहणार आहोत. आता जो पहिला आहे तो काय आहे? कॉलरा आहे, बरोबर. मग कॉलरा ते रोगाचं नाव आहे. मग कॉलरा कशामुळे होत आहे? साहजिकच हा देखील जीवाणूमुळे होत आहे. मग याचा प्रसार दूषित अन्न आणि पाणी, म्हणजे तुम्ही विचार करा की याच्यामध्ये कितीतरी वेळा दूषित अन्न आणि पाणी आहे. म्हणजे आपल्याला किती सांभाळून राहणं गरजेचं आहे, की जे आपण अन्न खात आहे, जे आपण पाणी पित आहे ते स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून त्याच्यापासून बऱ्याच आजारांचा हा फैलाव होत आहे.
आता चला आपण त्याच्यावरचा उपाय आहे काय, स्वच्छ अन्न आणि पाणी आहे, पुन्हा तेच आलेलं आहे. म्हणजे आपल्याला किती गांभीर्याने गोष्ट घेणं गरजेचं आहे. आपलं जे दुसरं आहे हिवताप किंवा मलेरिया आपण बोलू शकतो, तो आधी जीवापासून होत आहे. म्हणजे ना तो जीवाणूपासून होत आहे ना विषाणूपासून होत आहे, तो कशापासून होत आहे, आधी जीवापासून होत आहे. म्हणजे डासाचा म्हणजे जो प्रसार आहे तो डासाचा दंश व अस्वच्छ परिसर आहे. म्हणजे यामध्ये जो सराउंडिंग आहे तो देखील मॅटर करतो आहे, की तो देखील महत्त्वाचा भाग आहे की आपला आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवणे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे डासांची निर्मिती होऊ नये आणि त्याचप्रमाणे डासांचा फैलाव होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा डेंग्यू मलेरिया ताप हा आपल्याला होऊ नये यासाठी देखील स्वच्छता राखणं गरजेचं आहे. बघा मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, स्वच्छ परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून देणे व डासावर नियंत्रण ठेवणे. पुन्हा तेच आहे, 3 प्रकार आहेत. अशा प्रकारे 2 प्रकार पाहिले. जो तिसरा आहे केसातील कोंडा, नायटा, गजकरण, त्वचेवर चट्टे. मग आता त्यांनी सांगितलेलं आहे. मग याच्यावर जो उपाय आहे तो कशामुळे होत आहे, याचं जे मेन रिझन आहे की डोक्यामध्ये जर कोंडा झालेला आहे, नायटा झालेला आहे, गजकरण आणि त्वचेवर जे चट्टे देखील असतात, जे छोटे छोटे चट्टे पडले असतात. मग त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे कवक आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण इथे किती मुलांना पाहिले, जीवाणू, विषाणू, आदिजीव आणि कवक याच्यापासून होणारे जे आजार आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतो. म्हणजेच रोग प्रसार कसा होत आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रतिबंध होत आहे. मग या सर्वांचं मूळ सूत्र काय आहे, कवक आहे. मग हे कवकापासून कसा प्रसार होत आहे, रोगाशी व त्याच्या वस्तूशी संपर्क टाळणे. बरोबर, की रोगाशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे, त्याच्यापासून दूर राहणे, त्याच्यामुळे आपल्याला हा प्रसार होणार नाही. आणि अशा प्रकारे मग पुन्हा स्वच्छता राखणे व रोगाशी संपर्क टाळणे, अशा प्रकारचे आपल्याला तिथे विचार करावा लागेल की आपल्याला तिथे दूर राहणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की रोगाचे नाव कोणकोणते आहेत, त्याच्यावरती असलेले जे कारक म्हणजे त्याप्रमाणे जे रिझन आहे, कारण कोणतं आहे, त्याचप्रमाणे कशा प्रकारे प्रसार होत आहे आणि कशा प्रकारे प्रतिबंध उपाय आहे हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपण पाहणार आहोत सारांशाच्या माध्यमातून मुलांनो की कोणत्या प्रकारचे आपण घटक पाहिलेले आहेत ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. सजीव सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. हे आपलं क्लिअरच झालेलं आहे की जे सजीव आहे ते सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही, जे सूक्ष्मदर्शकच पाहिजे, सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही त्यांना आपण काय म्हणणार आहोत, सूक्ष्मजीव म्हणणार आहोत. हे आपलं क्लिअर आहे. दुसरं आहे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सूक्ष्मजीवांची उपयुक्त, हानिकारक, उपद्रवी, रोगकारक असे विविध प्रकार असतात. हे देखील आपण पाहिले की उपद्रवी जे हार्मफुल आणि युजफुल जे मायक्रोब्स आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, आपल्याला कशा प्रकारे ते याचे प्रकार कोणकोणते हे देखील आपण पाहिलेलं आहे. तिसरं आपण पाहिलं की लॅक्टोबॅसिलिया हे जीवाणू सूक्ष्म आयताकृती असतात. ते विनॉक्सी जीवाणू असून ते दुधाचे रूपांतर दह्यात करण्यासाठी उपयुक्त. हे देखील आपण मुलांनो चित्राच्या माध्यमातून समजून घेतलं होतं की लॅक्टोबॅसिलिया हा जो जीवाणू आहे हा कसा आहे, सूक्ष्म आयताकृती आहे. आयताकृती म्हणजे आपण त्याला बोलू शकतो अशा प्रकारे. बरोबर, आयताकृती असणं उपयुक्त आहे आणि त्याचे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये देखील तो करण्यास उपयुक्त आहे. तर पुढचं नेक्स्ट आहे दूध, दही, ताक, चीज तसेच इतर भाज्यांची, लोणची, पचनसंस्थेचे बिघाड बरा करण्यासाठी देखील ओमन या गाई म्हशींच्या खाद्यात मद्य निर्मितीमध्ये देखील लॅक्टोबॅसिलिया जीवाणूचा काय होत आहे, उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहिले आहे. तर हे सर्व घटक आपण क्लिअर केलेले आहे. टॉपिक देखील आपला क्लिअर केलेला आहे आणि हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. चला आता आपण बघा पाहणार आहोत जो नेक्स्ट टॉपिक आहे. कडधान्याच्या मुळावरील गाठीत रायझोबियम आढळतात ते सहजीवी जीवाणू आहेत. जे कडधान्य आहे त्या कडधान्याच्या मुळावर काय गाठीमध्ये रायझोबिया नावाचं जो आढळतात ते सहजीवी जीवाणू असतात आणि ते शिवावर्गीय वनस्पती बरोबर सहजीवन जगत असतात. हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अभ्यास ठेवतात. नेक्स्ट आहे आपलं ईस्ट म्हणजे किण्व ही एक पेशीय कवक आहे. रक्ताचे पोषण करताना CO2 म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण करतात. या प्रक्रियेस किण्वन असे म्हणतात. व किण्वन प्रक्रिया म्हणजे काय आहे हे देखील आपण इथे अभ्यासलेलं आहे की कशा प्रकारे ईस्ट आहे त्या ईस्टमध्ये देखील कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो आणि या प्रक्रियेस किण्वन असे म्हणतात. आपलं नेक्स्ट आहे सूक्ष्मजीवांचा नाश व त्याच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकापासून तयार केलेली कार्बन संयुगे म्हणजेच काय आहे, प्रतिजैवी आहेत. बघा आता त्यांनी सांगितले की सूक्ष्मजीवांचा जो नाश करण्यासाठी व त्याच्या वाढीचे प्रतिकार करण्यासाठी लागणारे जीवाणू व कवकापासून तयार झालेले जे कार्बन संयुगे म्हणजेच काय आहेत, प्रतिजैविके. म्हणजेच आपण अँटीबायोटिक आपण पाहिलं आहे ते. म्हणजे मग ती कोणकोणती आहेत, ॲम्पेसिलियन आहे, ॲमोझिलियन्स आहे, ॲमोक्सिसिलिन्स आहे. ही विस्तृत क्षेत्र ही प्रतिजैविके आपल्याला आढळून येत आहेत. मग हे प्रतिजैविके कोणते आहेत हे देखील आपण पाहिलेले आहे. कवक हे उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. कवक कसं आहे, उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. सुती, कापड, गोंदपट, चामडी वस्तू, लाकूड या कार्बनी पदार्थावर ते रुजतात.
म्हणजेच लोणची, मुरंबे, सॉस, जाम, चटण्या अशा सोलसर अन्नातही ते वाढीस लागत असतात. हे देखील आपण चित्रामध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे कवक हे उपद्रवी सूक्ष्मजीव आहे आणि ते कशा प्रकारे सुती कापड, गोनपट, लाकूड या कार्बनी पदार्थावर ते रुजतात. लोणची, मुरंबी आणि चटण्यासाठी अन्न पदार्थामध्ये देखील ते वाढतात. बघा, शिजवलेले अन्न हे खराब करणारे जीवाणू म्हणजेच लॅक्टोस्ट्रेडियम हे आहे. या जीवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाणही सहन करू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजनमध्ये असलेले जे हवेचे प्रमाण आहे त्याला ऑक्सिजन शिवाय तो देखील राहू शकतो, जगू शकतो. नेक्स्ट आहे एड्स हा कावीळ, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांदा, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू हे विषाणूजन्य रोग आहेत. ते निमोनिया, कॉलरा आणि कुष्ठरोग यापासून ते होत असतात. एड्स, कावीळ, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांदा, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू हे विषाणूजन्य रोग आहेत. तर निमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग, मलेरिया, केसातील कोंडा, नायटा, गजकरण तसेच त्वचेवर जे चट्टे हे देखील जीवाणूमुळे या गोष्टीमुळे देखील होत असतात. तर अशा प्रकारचा संबंध जो घटक आहे तो आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे बघा इथे आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे जे हर एक जे घटक आहेत ते आपण याचे टॉपिक आपण पूर्ण केलेले आहे. या पाठामध्ये सर्वण असलेले हर एक घटक आपण पूर्ण करून घेतलेले चित्रकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या पाठात असणारे जे सराव, खेळी परीक्षा, प्रश्न उत्तर ही देखील आपण आता पाहणार आहोत. ती कोणत्या प्रकारची प्रश्न उत्तरे आहे, कोणते सराव, खेळ परीक्षा, प्रश्न उत्तरामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.